नमस्कार सगळ्यांना, मी शीतल. चला मग आज आम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे. बघू शकता तुम्ही 2 झाडाच्या कुंड्या आणलेल्या आहेत हॉलमध्ये आणि त्यामध्ये जे आपले पडदे लावायचे जे रॉड असतात ना, ते रॉड अडकून ठेवलेत आणि त्याची आता आम्ही बनवतो, सेटिंग करतो. आता कुठं काय लावावं लागेल, कसं काय ते चाललंय आता आमच्या दोघा जणांचं. बघा पुढं तुम्ही आता. हे बघा, आम्ही आता मस्त रॉड पॅक केलेले आहेत आणि त्याला मस्त एक ओढणी टाकलेली आहे वेलवेटची. आणि मी नेट पण आणलेलं आहे मार्केटमधून. आता ते नेट थोडंसं वेगळ्या कलरचं पाहिजे होतं, पण आता असू द्या, कारण माझ्या लक्षात आलं नाही तेव्हा की आपण ओढणी पण लाल आणि हा पिंक कलरचा नेट व्हायला आहे म्हणून. त्यामुळं आता यावर्षी जाऊ द्या, पुढच्या वर्षी नक्की काहीतरी वेगळं करू. अजून अशी नेट आणलेली आहे मी. आता हे बघा, आता साहेब खाली बसलेत आणि काय करायलेत काही समजतच नव्हतं, म्हणून मी मस्त सोफ्यावर बसून बघत होते त्यांचं काय चाललंय ते. आणि परत मलाच वर चढायला लागलं, कारण ते नेट आणि ओढणीमध्ये आपल्याला पिन लावून एकदम पॅक करायचं होतं. त्यामुळे मीच वर चढले. मला बोलले तूच कर, कारण मला नाही जमत, म्हणून त्यामुळे मीच करते. पहा तुम्ही कसं वाटतंय. आता खूप सारं गणपतीची तयारी करावी लागते ना, वर्षाला बाप्पा येतात आपल्याकडं. हे बघा, आता मस्त मी लटकन जे आणलेले आहेत ना मण्याचे माळा, ते लावून घेते. आता मस्त डेकोरेशन करून घ्यायचं आहे. नंतर आता आपला मस्त टेबल मांडायचा आहे आणि त्यावर एक कपडा टाकून त्याची पण तयारी करायची. आम्ही ना ते ग्रास पण आणलेली आहे, कारण आपण लाल कपड्यावर बसवतो, पण पोरांचा नाद मम्मी नाही, आपल्याला हिरवी ग्रासच घ्यायची आहे, त्यावर बसवायचं. मग त्यामुळं आम्ही हिरवी ग्रास पण घेऊन आलो आहे. कसं वाटतं आमचं डेकोरेशन नक्की सांगा बघायला. हे बघा, आता मस्त डेकोरेशन तर झालं आहे. थोडा कॅमेरा वाकडा बसल्यामुळं थोडं तुम्हाला क्रॉसमध्ये दिसते, पण गणपती बाप्पा आणि टेबल मांडल्यावर नक्कीच तुम्हाला उद्या मी व्हिडिओ शेअर करेन. कसा वाटला तुम्हाला आमचा डेकोरेशनचा व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. धन्यवाद, थँक्यू. परत उद्या भेटू आपण.